आचारसंहितेची तिसरी घंटा वाजली की आम्ही तयारीला लागतो, पण चांगल्या तालमी केल्या की आशीर्वाद मिळतो. केवळ नाटकं केली की लोक त्यांना घरी बसवतात. कट्यार पाठीत घुसली हा प्रयोग 2019ला झाला. मग 2022 मध्येही आम्ही आता होती गेले कुठे हा प्रयोग केला. अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा हस्तांतर सोहळा झाला. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे थेट नाव न घेता लक्ष केलं. आमच्याकडे तिसरी घंटा असते आचारसंहितेची, आणि ती घंटा वाजली की आम्ही आपली पोझिशन घेतो. पण एक गोष्ट आहे, चांगल्या तालमी केल्या त्यांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो, तसा आम्हालाही मिळतो. ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोक घरी बसवतात. म्हणजे महाराष्ट्राने बघितलं, 2019 साली प्रयोग झाला, कट्यार पाठीत घुसली. काळजात नाही, पाठीत घुसली. आणि मग 2022 साली आम्ही प्रयोग केला, आत्ता होती गेली कुठे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग हे चालूच असतात. काल देवेंद्र फडणवीस भाषणात असं म्हटले की 2019ला कट्यार पाठीत घुसली असा प्रयोग झाला. देवेंद्र फडणवीसांनी काल भाषणात उल्लेख केला. करू द्या. त्यांना आता आयुष्यामध्ये 2024 नंतर नाटकं, एकांकिका हेच करायचं आहे. दुसरं काम काय त्यांना. कट्यार पाठीत घुसलीचा 2019 मध्ये प्रयोग झाला. त्याच मुद्द्यावरून आता देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मात्र त्यावरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिले. नाट्य संमेलनाच्या दरम्यान काल देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली. मात्र त्यावरती प्रत्युत्तर देत असताना संजय राऊतांनी तो आजार आहे, कोणालाही होऊ शकतो असं प्रत्युत्तर दिलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.